2 दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली। अहिल्यानगरचा प्रसिद्ध यूट्यूबर आकाश जाधवला गांजा तस्करीत अटक करण्यात आली। छत्तीसगड राज्यातील महासमुंद जिल्ह्यात एका रुग्णवाहिकेतून सुरू असलेल्या गांजा तस्करीचा भांडाफोड स्थानिक पोलिसांनी केला। या गांजा तस्करीचा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून नगरचा प्रसिद्ध सर्पमित्र व यूट्यूबर आकाश जाधव असल्याचं पोलीस तपासात समोर आलं। पोलिसांनी आकाश जाधवसह 8 जणांना अटक केली। या सगळ्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली। सापांना जीवदान देणारा सर्पमित्र गांजाचे विष पेरतोय ही बातमीच धक्कादायक होती। यूट्यूबर किंवा सर्पमित्र हे टॅग फक्त दाखवायला होता, आकाश जाधवचा खरा धंदा गांजा तस्करीच होता, असंही आता पोलीस तपासात समोर आलंय। नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। छत्तीसगड राज्यात महासमुंद पोलीस ठाणे आहे। या महासमुंद पोलिसांनी 7 जानेवारीला एक संशयित रुग्णवाहिका पकडली। औषधांचे मोठमोठे बॉक्स व कित्येक गोण्या त्यात होत्या। ही पॅकिंग अगदी औषधांची असल्याचे वाटत होते, परंतु एवढी मोठी औषधे कुठे चालली ही शंका पोलिसांना आली। पोलिसांनी हे सगळे बॉक्स व पोते उघडले तेव्हा पोलिसही चक्रावून गेले। या रुग्णवाहिकेत तब्बल 5 क्विंटल पेक्षा जास्त गांजा भरलेला होता। या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 3.25 कोटी रुपये किंमत होती। पोलिसांनी या रुग्णवाहिकेतील तिघांना तातडीने अटक केली। छत्तीसगड पोलिसांनी हे सगळं नेटवर्क अगदी 2 दिवसात उघड केलं, परंतु ते नेटवर्क उघड करताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। गांजा तस्करीच्या या आंतरराज्य टोळीचा सूत्रधार हा प्रसिद्ध यूट्यूबर आकाश जाधव असल्याचे समोर आले। आकाश जाधव हा नगरमधील प्रसिद्ध यूट्यूबर आहे। तो सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध आहे। सर्पमित्र आकाश जाधवचे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर 5.67 दशलक्ष सबस्क्रायबर्स आणि 31.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत। पोलिसांनी रुग्णवाहिका घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आकाश जाधवचे नाव समोर आले। विशेष म्हणजे जी रुग्णवाहिका पोलिसांनी पकडली होती त्याच रुग्णवाहिका चोरीमध्ये पकडलेले 3 जण 6 महिन्यांपासून फरार होते। पोलीस एक एक कडी सोडवायला लागले। हा गांजा ओडिशा राज्यातून महाराष्ट्रात वाहतूक केला जात होता। किमान 5 ते 10 क्विंटल गांजा एक फेरीत महाराष्ट्रात आणला जात होता। वर्षभरात किमान 6 वेळा ओडिशातून महाराष्ट्रात गांजा वाहतूक व्हायची। सगळे चेकपोस्ट, पोलीस, आरटीओ, राज्य पोलीस यांना चकवा देत हा गांजा महाराष्ट्रात आणला जात होता। हा गांजा सुरुवातीला नगरमध्ये व त्यानंतर पुण्यात पोहोच केला जायचा। या सगळ्या गांजा तस्करीचा मास्टरमाइंड हा नगरचा प्रसिद्ध यूट्यूबर आकाश जाधवच होता। हे आता पोलीस तपासात उघड झाले। आकाश जाधव आपल्या यूट्यूबवरील लोकप्रियतेच्या आधारे हा सगळा धंदा चालवायचा असं तपासी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पोलिसांनी आकाश जाधवसह गांजाचा पुण्यातील मुख्य खरेदीदार रामदास चंदू सोनावणे, सागर बाग, संजीव आहिरे, सुशील दाभाडे, आदित्य पाखरे, रंजन दुर्गे, कुणाल सोनावणे, प्रतीक सोनावणे यांना अटक केली आहे। छत्तीसगडमध्ये रवी साहू हा मुख्य गांजा तस्कर होता। राजधानी रायपूरहून तो महाराष्ट्रात गांजाचे नेटवर्क चालवायचा। आकाश जाधवचे याच रवी साहू सोबत संबंध होते असे पोलिसांनी सांगितले। रवी साहूला यापूर्वी 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे। नगरचा यूट्यूबर आकाश जाधव हा महाराष्ट्रातील टोळीचा सूत्रधार होता। त्याने सोशल मीडियावर स्वतःला साप बचाव करता पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणत लाखो फॉलोअर्स बनवले होते। त्याचे व्हिडिओ आणि रील्स लाखो लोकांनी पाहिले, ज्यामुळे त्याला लोकप्रियता आणि विश्वास मिळाला। त्याने या विश्वासाचा आणि ओळखीचा वापर तस्करीचे नेटवर्क चालवण्यासाठी केल्याचे आता या तपासात समोर आले आहे। आकाश फक्त नगरपर्यंत गांजा आणून तो पुण्यापर्यंत पोहोचवायचा। पुण्यात रामदास सोनावणे हा आपल्या 2 मुलांसह हा गांजा सप्लाय करायचा। विशेष म्हणजे पोलिसांनी रामदास सोनावणे याची तब्बल 4 कोटींची तर नगरच्या आकाश जाधवची तब्बल 1.5 कोटींची मालमत्ताही जप्त केली। त्यात यूट्यूबर आकाशच्या फॉर्च्युनर कारचाही समावेश होता। सापांना मृत्यूपासून वाचवायचे नाटक करणारा माणूस स्वतः ड्रग्सचे विष पसरवत होता। हे पाहून आकाशच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला। सोशल मीडिया स्टारच्या ग्लॅमर मागे असे सत्य लपलेले राहते का, हा सवाल आता विचारला जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।